राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी आपली पीक कर्जबाकी 31 मार्च पर्यंत भरावी असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत। माझ्यासोबत परभणी जिल्ह्यातील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अजित पवारांनी सांगितलंय की आज 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमचे थकीत कर्ज भरून टाका, काय वाटतं याबद्दल? मी सर्वप्रथम शेतकऱ्याच्या वतीनं मी गोरगरीब शेतकऱ्याच्या वतीनं अजितदादाचा निषेध करतो। अजितदादाचेच शब्द अगोदरचे हे होते की सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी मी निवडणुकीत झाली की 100 दिवसाच्या आत करीन, आणि आज 100 दिवसाच्या आत दुसरा शब्द पलटवार शब्दाची अजितदादा या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे मी शेतकऱ्याच्या वतीने अजितदादाचा निषेध करतो आणि शेतकऱ्याचा कापूस असो सोयाबीन असो अतिशय काडी मोलाचा भाव नाही, आणि कापसाला सुद्धा आज शेतकऱ्याचा भाव कापूस संपल्याच्या नंतर 200-300 रुपये जी वाढ झाली, पण शेतकऱ्याचा कापूस गेल्याच्या नंतर वाढ झाली, सोयाबीनला तर वाढ झालेलीच नाही। आर्थिक परिस्थिती बरोबर नाही असं म्हणतात राज्याची, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्टेटमेंट नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं समर्थन केलं दिसतंय। नाही, आर्थिक परिस्थिती बरोबर कशी राहील? तुम्ही लोकांना एक प्रकारे फुकट पैसे वाटता आणि शेतकऱ्याचा जो घामा कष्टाचा जो माल आहे त्याला तुम्ही कवडी भाव देता। 4000 रुपये तुम्ही फुकट घेतल्यासारखं घेता आणि बहिणींच्या नावाखाली फुकट लोकांना पैसे वाटायचा कार्यक्रम करतात। मग आर्थिक परिस्थिती बरोबर कशी राहील? आणि निवडणुकीच्या अगोदर एक शब्द द्यायचे, त्याच्यानंतर एक शब्द द्यायचे, पण शेतकरी 31 तारखेच्या अगोदर ते 23-24 तारखेला बोलतायत। यांचे काय आमचे काय PF जमा होणार आहे का, काही सॅलरी येणार आहे दर महिन्याची, की 31ला क्लोजिंगच्या अगोदर दादा म्हणतायत भरा? कशा प्रकारे भरायचे आणि कुठून आणायचा पैसा? तो काय वाटतं अजितदादांनी जे वक्तव्य केलंय? अजितदादांना इलेक्शनच्या अगोदर जो शब्द दिला होता की बाबा कर्ज माफ करू शेतकऱ्याचं, त्याचा 7/12 कोरा करू, आणि इलेक्शन झालं की तो शब्द फिरवला आम्ही, त्यामुळं त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून मतदान केलं। पण एक 100 दिवसाच्या आतच त्यानं पुन्हा दुसरा पलटवार केला। पहिलेच मुळात शेतकऱ्याच्या बाजाराला मालाला बाजारभाव काहीच नाही, पुन्हा खरेदी केंद्र शासनाचे नाही चालू, सोयाबीनचे तशीच बोंब झाली। सोयाबीन आज 4000च्या मध्ये आलेला आहे, 10 वर्षापूर्वीचा भाव आहे सोयाबीनला, आणि शेतकऱ्याला आता म्हणतात की 31 तारखेच्या आत कर्ज माफी भरून टाका। तुम्ही दौंडी फिरवायलेत गावामध्ये की 31 तारखेपर्यंत कर्ज भरा। तुम्ही कुठून भरणार शेतकरी? शेतकऱ्याला पैसेच नाही, तुरीला भाव नाही, त्याच्या सोयाबीनला भाव नाही, आणि चण्याला सुद्धा तसाच आहे, चण्यालाही 5000 रुपयाच्या मध्येच भाव घ्या। पण राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बिकट आहे असं म्हणणं आहे त्यांचं। माझं तर मत आहे बिकट कुठून आणायला हे ना, प्रत्येकाला ते फुकट पैसे वाटप करायला लागले, तर लाडक्या बहिणीला असो, तुमच्या कोणाला व्यापाराचे काही कर्ज माफ करतात, आणि शेतकऱ्याला म्हणतात तुम्ही पैसे भरा। शेतकऱ्यावर अन्याय कशामुळे करायला लागली? एकूणच शेतकऱ्यांवर हा अन्याय होत असून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार इतरांना पैसे वाटते, परंतु शेतकऱ्यांबद्दल मात्र दुजाभाव केला जात असल्याचा आरोप होतोय। काय वाटतं एकूण अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत? मला वाटतं बहुतेक अजित पवार ह्या 2-4 वर्षात नशा वगैरे करत असले पाहिजे, कारण त्यांनी निवडणुकीपूर्वी स्टेटमेंट दिलेलं होतं की आमचं सरकार निवडून द्या, 100 दिवसाच्या आत संपूर्ण शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो, नाही तर पवार नाव सांगणार नाही। आणि आता डबल दुसरं करतायत। अरे आर्थिक परिस्थिती बरोबर नाही तर दादा, या राज्याचं 11 वेळेस तुम्ही अर्थचं बजेट मांडलेलं आहे, तर मागच्या वेळेस आणि यावेळेस तुम्हाला आर्थिक परिस्थिती सगळी माहीत होती। तुम्ही नशेत होतात का झोपीत होतात हे तुम्ही तुमचं आता डिक्लेअर करा। त्यावेळेस तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगत होतात की पैसे भरपूर आहेत, मी लय चांगला आहे, मी लय भारी आहे, लय पद्धतशीर आम्ही अर्थकारण लावलेलं आहे, आणि लाडकी बहीण बी होती, केंद्रानं जे MSP दिलेला आहे त्याच्यावर आम्ही 10% वाढ बी देऊ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलत होतात। परंतु आज तुम्ही सगळे हे फेल ठरतायत। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला हरभऱ्याचे भाव देखील या सरकारनं पाळलेले आहेत, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही। सगळीकडून शेतकरी मारल्या चाललेला आहे। जी आमच्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या सगळ्यात जास्त झालेल्या आहेत। हे असताना देखील तुमचं असं वक्तव्य म्हणजे परत बळीराजाला आत्महत्याच्या दारात उभं करणार आहे दादा। याला तुम्हाला शेतकरी माफ करणार नाही, हे ध्यानात ठेवा। राज्य चालवायचं कसं असा देखील सवाल केला जातो मग राज्यकर्त्यांकडून। खरं तर तुम्हा सगळ्याला माहित आहे, निवडणुकीमध्ये येईनं जे भरमसाठ पैसे वाटलेत तेच पैसे जपून ठेवले असते तरी सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं असतं। आज बी यायच्या घरावर जर धाडी टाकल्या
आणि हे ईडी गिडी यायचे 70,000 कोटीचा यांचा भ्रष्टाचार होता. देवेंद्र भाऊ, तुम्हाला लय हात जोडून विनंती आहे, कळकळीनं यायचे, एकदा भ्रष्टाचार काढा, येईन कारखाने कसे घेतलेले ते काढा आणि संपूर्ण देशाचं, शेतकऱ्याचं तर सोडा, संपूर्ण देशाचं पुन्हा एकदा कर्जमुक्त करा. याच्याकडे इतका माल आहे. निवडणुकीमध्ये 1,000-2,000 बरे पैसे येईल वाटायला यायले. सगळे हे अर्थकारण सगळे याच्या निवडणुकीच्या बजेटमध्येच गेलं ना. निवडून येण्यासाठी हे पैसे वाटतेत आणि ते पैसे कमवून ठेवतेत. बाकी शेतकऱ्याला, जगाच्या पोशिंद्याला फक्त नावाला आहे. याला आत्महत्येच्या दारातच येणं उभं केलेलं आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला ह्या सरकारनं पानं पुसलेली आहे. कर्जमाफी करू असं म्हणणारं सरकारनं आता 31 मार्च म्हणजे आजचीच शेवटची डेडलाईन दिली शेतकऱ्यांना. शेतकरी काय उद्योगपती आहे का? 31 मार्चला संपवणार त्यांचा हिशोब. शेतकऱ्याला अचानक हे सांगितलेले आणि सरासरी दिवसाला 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतात. तिकडं सरकारचं लक्ष नाही, पण धार्मिक मुद्दे उकरून काढायचे आणि मूलभूत गरजाकडे दुर्लक्ष होईल याची पुरेपूर काळजी घ्यायची. सगळ्यात भ्रष्टाचारी अजितदादा असेल, असं सगळ्यात भ्रष्टाचाराचा शिरोमणी तर देवेंद्र फडणवीस आहे. त्या सगळ्या भ्रष्टाचाराला सांभाळतो म्हणजे ह्याच्याकडे काही गेलंच असेल ना हप्ता यांना सांभाळण्यात. देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही का? पण शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे असं वाटत नाही का बिलकुल तुम्हाला? नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे असं सांगणं त्यांचं. कशी बिकट होणार नाही तर कशी होईल? तुम्ही फुकट योजना कशा चालू करता, पण जे मूळ जिथं गरज आहे शेतकऱ्यांना द्यायची, दिलासा द्यायची, शेतकऱ्याला जिवंत करायची, पण ते दिलं सोडून दुसरेच एसटी फुकट, लाडकी बहीण असल्या फालतू योजना सुरू करून काय उपयोग होणार आहे? पण मूळ शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर आपोआप सगळं होईल. शेतकरी एसटीनं जाईल, पैसे तिकीट काढीन, एसीनं जाईन, शेतकरी गाडी घेईल स्वतःची. शेतकरी जगला तर सगळं होईल. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतो. सगळ्यात पहिले तर जेव्हा सरकार सत्तेत यायचं होतं तर तेव्हा तुम्ही तुमच्या संकल्पपत्रात, जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यासाठी मेन 2च गोष्टी तुम्ही मांडल्या. एक तर शेतकरी कर्जमाफी, दुसरं शेतकरी सन्मान योजनेतून 12,000वरून 15,000वर तुम्ही न्यायचं ठरवलं. आणि आत्ता साधा कुठल्याही मीडियावाल्यांनी किंवा कुठल्याही साधारण शेतकऱ्यांनी जर प्रश्न विचारला तर तुम्ही उडवाउडवीची उत्तरं देता. तर सरकारला शेतकरी जगू द्यायचा आहे का नाही? दर 8 दिवसामधून एक, आपल्या जिल्ह्यातलं सांगतो, दर 8 दिवसामधून एक न्यूज येते शेतकऱ्यांनी कर्जमाफीमुळे किंवा कर्जामुळे आत्महत्या केली. तर हे सरकारला कळत नाहीये का की कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहे? एकूणच अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांना ही संपूर्ण कर्जमाफी आणि त्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे. ज्या सरकारनं निवडणुकीआधी हे आश्वासन दिलं होतं तेच सरकार आता पलटतंय असा आरोप केला जातोय. आणि त्यामुळे सरकारने या गोष्टीचा पुनर्विचार करावा, अन्यथा त्यांना सत्तेमधून उतरवायला काहीही वेळ लागणार नाही असा इशारा शेतकऱ्यांमधून दिला जातोय. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.